संत Oh
भारती संत
करीते संतजन काला करीते संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे लाही सीत लागे हाती लाही सीत लागे हाती दोष देखून या त्या पडते वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे निळा मणी क्षीराचा बुंद निळा मणी क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधकं विठ्ठलांग्रिरतं वंदे नामदेवं पुनः पुनः जनी को जनी जग कहे नामदेव के दासी कबीरा बंदायु कहे तुहे सब संत नगे काशी धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं विठ्ठल काला करीते संतजन काला करीते संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सभेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्त वरिष्ठ नामनिष्ठ भगवंताचे अत्यंत लटके लढीवाळ श्रीमंत श्री जगद्गुरु जगतसंत जगतमान्य महान वैष्णव भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थान विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे काळाच्या माथ्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव संत श्री तुकाराम महाराज यांचे शिष्य संत श्रेष्ठ सद्गुरु भक्त संत निळोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा काला या प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगातून काल्याचा अलौकिक महिमा या अभंगातून निळोबाराय सांगतात. सेवेला सुरू करण्यापूर्वी अल्पसा परिहार सर्वांना कल्पना आहेच तरी सुद्धा सांगणे हे भक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते. यानं चालत असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव आणि या सप्ताहाची सांगता आज या काल्याच्या कीर्तनानं आपण करत आहोत. वास्तविक नियोजित सेवा ही विष्णुपंत महाराजांची त्या ठिकाणी होती, परंतु त्यांच्या उदार अंतःकरणाने काय त्यांच्या मनात भाव भगवंताविषयी काय प्रगट झाला माहीत नाही. सहसा माझं कीर्तन का नाही ठेवलं म्हणून भांडणारे लाखो लोक आहेत, परंतु कीर्तनाची सेवा सर्व जाहीर असताना गावगाव पत्रिका वाटलेल्या असतानाही तुम्ही ही देवाची सेवा करा या भावनेनं त्यांनी रात्री 12 वाजता बरं का तुम्ही म्हणता अचानक पक्ष बदल कसा झाला, हे रातोरात त्या ठिकाणी शपथविधी आहे. विठ्ठल आणि मग
रात्री त्यांनी ही हट्ट केला. त्यांना सांगितलं की नको, आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीने ही सेवा आपल्याकडे आलेली आहे, आपण सर्वजण मिळून मी स्वतःही टाळ घेऊन उभा राहीन. परंतु त्यांनी हट्ट केल्यामुळं ही सेवा त्या ठिकाणी उभा टाकलेलं आहे. आणि कीर्तन म्हणजे काय उभा टाकून केलं यालाच आपण सर्वजणाची सेवा आहे असं नाही. खाली बसणारा असेल, उभा टाकलेला असेल, गाते श्रोते आणि बघते, चतुर्विनोदी दुश्चिते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणे, करा विठ्ठल स्मरण, नाम स्मरणीय अनुसंधान, जाणूनिया भक्ता भावबंधन, जगन प्रमाण दावितो. म्हणून गाते असतील म्हणजे गायक असतील, वक्ता असेल, श्रोते असतील, हे गाते वक्ते पावती एकची समभाव असा ज्ञानोबांचाच अभंग आहे. म्हणून तो इथं उभा टाकलो म्हणजे फार मोठा आहे असं नाही, आणि त्यांनी त्या ठिकाणी सेवा नाही केली म्हणजे त्यांचा अधिकार कमी असं नाही. सर्वांना मिळून ही श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा आपल्याला करायची. विठ्ठल विठ्ठल. 7ही दिवसात मी एकही दिवस परिहार दिला नाही, पण आज काल्याचं कीर्तन अगदी एका मिनिटामध्ये आपण थोडासा परिहार या सप्ताहाच्या संबंधानं पाहूया. या सप्ताहाचं आयोजन नियोजन व्हावं ही तसं तर भगवंताची इच्छा, कारण सध्या अवकाळी पावसाचे बरेच दिवस आहेत, ढगाचे सावट आले तरीही त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं आपल्यावर विघ्न आलं नाही. म्हणजे मूळ इच्छा ही भगवंताची सेवा करून घेण्याची असल्यामुळं या खरं अर्थानं सप्ताहाची इच्छा देवाची होती, आणि त्या भगवत प्रेरणेनं त्या ठिकाणी भागवत महाराजाच्या अंतःकरणात त्यांनी ही बीज रोपण केलं. आणि मग म्हणले सप्ताह आपण करायचा. त्यांनी 4 महिन्यापूर्वी त्यांच्या आजोबाच्या कार्यक्रमाच्या वेळेस सांगितलं, आणि मग त्याप्रमाणे वाटचाल चालत असताना देवाची ही इच्छा त्याला सहकार्य झालं. आणि शुभ मुहूर्तावरती, मुहूर्त पाहायचीच गरज नाही, अशा दिव्य अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सर्वांच्या एकत्रीकरणानं, नुसतं बी असूनही चांगलत नाही, जमीनही चांगली पेरायला पाहिजे. जमीनही चांगली असून चालत नाही, त्याला खत पाणी करणारी व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व निगा राखणारी व्यक्ती पाहिजे. म्हणून एकाचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, या ठिकाणी झाडून काढणाऱ्या व्यक्तीपासून ते कथा करणाऱ्या व्यक्तीपर्यंत जो कोणी असेल त्याला दिसताना जरी त्या ठिकाणी सेवा वेगळी दिसत असली तरी सुद्धा अधिकारानं त्याला प्रसाद जो प्राप्त होणार आहे, किंवा ज्याला पुण्यरूपी प्रसाद जो प्रत्येकाला प्राप्त होणार आहे, हा समान आहे. हा भेद नाही. कथा करणाऱ्याला जास्त पुण्य, ऐकणाऱ्याला कमी पुण्य. इथं झाडून काढणारा असेल, स्वयंपाकाची सेवा करणारा असेल, इथं त्या ठिकाणी श्रोतेवर्गानं ऐकणाऱ्याची सेवा करणारा असेल, विना प्रहारा करणारा असेल, गायन करणारा असेल, किंवा त्या ठिकाणी रात्री भजनाची सेवा करणारा असेल, कुठलीही जी सेवा झालेली आहे ही सगळी सेवा भगवंताच्या चरणी आपण आज रुजू करणार आहेत, आणि सर्वांना त्या ठिकाणी हा समान अधिकार आहे. परमार्थामध्ये आणि व्यवहारात हा फरक आहे. व्यवहारामध्ये चपराशाला हेडमास्टरला पगार सारखा नाही, आणि परमार्थातच लोक म्हणतात म्हणले परमार्थामध्ये भेद आहे. परमार्थामध्ये व्यवस्थित भेद असेल पण अवस्थेमध्ये समानता आहे, आणि व्यवहारामध्ये सगळाच भेद आहे महाराज. तिथे एकोपा दाखवतात. कास्ट सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय तो कोणतंच काम होत नाही. विठ्ठल विठ्ठल. चपराशाला त्या ठिकाणी जेवढा पगार आहे तेवढा शिक्षकाला नाही, शिक्षकाला जेवढा पगार आहे तेवढा हेडमास्टरला नाही, हेडमास्टरला जेवढा पगार आहे तेवढा मुख्यमंत्र्याला नाही. म्हणजे प्रत्येकाचं कार्य भिन्न झाले की त्याला मिळणारं वेतन सुद्धा बदल आहे. पण परमार्थामध्ये तसं नाही आहे. इथं असणारा सामान्यातला सामान्य व्यक्ती कोणीही असू द्या, त्यानं कुठलीही सेवा केलेली असू द्या, पण फळाच्या बाबतीमध्ये मात्र इथं प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त होतो. तितक्याच तोडाचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होतो. म्हणून कोणीही असला तरी सुद्धा कमी नाही आहे, त्या अधिकार त्या व्यक्तीचा समान असल्यामुळं आजची ही सर्वांची सेवा आपल्याला मिळून भगवंताच्या चरणी समर्पित करायची. या सेवेत राबणारे सर्वच जण आहेत. जेवढे गायनाला येत होते, आता गायकामध्ये जितके असतील त्यांनी सर्वांचं नाव उल्लेख केला असं जाणून घ्या. जेवढे त्या ठिकाणी श्रोते असतील त्यामध्ये सर्व श्रोते आले, विणेकरी, टाळकरी, भालदार, चोपदार, सर्व त्या ठिकाणी जेवढी वारकरी मंडळी आहे. त्याच्यामुळं मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या या एका प्रमाणातून सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि आपल्या या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. अभंग निळोबारायांचा आहे. हाच अभंग का घेतला म्हणजे 7 दिवस निळोबारायाच्या गात्यावरती पारायण झालेलं आहे, आणि मग त्या सद्गुरू भक्त निळोबारायांचीच आपण 7 दिवस सेवा केली. त्यांचीच प्रासादिक वाणी आपण 7 दिवस मुखातून उच्चारत होतो, म्हणून त्यांचा अभंग आज सेवेसाठी घ्यावा या उद्देशानं त्या ठिकाणी आज निळोबारायांचा काला प्रकरणातला हा अभंग अति गोड अभंग आहे. या अभंगातून सद्गुरू भक्त निळोबाराय
हे काल्याचा एक अलौकिक महिमा. सामान्य रूपानं आपण काला दरवर्षी प्रत्येक सप्त्याच्या शेवटी करत असतो, पण महिमा आपल्याला माहीत नाही. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच वेळेला अतिपरिचय झाल्यानंतर मात्र त्याचा महिमा आपण कमी करतो किंवा त्याचा महिमा आपल्याला कळत नाही. एक भावार्थ रामायणामध्येच एक श्लोक आलेला आहे. अतिपरिचया दवज्ञा संततगमनात अनादरो भवती मलयगिरी भिल्ल पुरंद्री चंदनम तरुकाष्टम इंदनम कुरुते. म्हणजे असं वर्णन केलेलं आहे की जास्त त्या ठिकाणी जवळीक प्राप्त झाली की कसा अवमान होतो. याच्यासाठी नाथांनी दृष्टांत सांगितला की चंदनाचं लाकूड फार त्या ठिकाणी दुर्मिळ आहे, प्राप्त होत नाही, परंतु मलयागिरी चंदन जिथं त्या ठिकाणी शुद्ध चंदन प्राप्त होतं तिथल्या भिल्लाच्या बाया मात्र जळतण म्हणून त्या सरपणाचा वापर करतात, स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. जे लाकूड आपल्याला गंध लावायला देवाला भेटत नाही आणि ते लाकूड तिथं जास्त प्रमाणात असल्यामुळं स्वयंपाक करताना चुलीत घालण्यासाठी त्या लाकडाचा उपयोग होतो. सोन्यापेक्षाही खरं चंदन महाग आहे असं अलौकिक त्या ठिकाणी चंदन असतानाही जास्त परिचय झाल्यामुळे त्याची आवडणे होते. कदाचित आपलंही तसंच झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कुठे निघाले काल्याच्या कीर्तनाला, उद्या कुठं निघाले दुसऱ्या गावच्या काल्याच्या कीर्तनाला. हे अतिपरिचय झाल्यामुळं कदाचित आपला त्याविषयीचा जो अंतःकरणातला भाव आहे हा उच्च कोटीचा राहत नाही. प्रत्येकाची स्वाभाविक स्थिती आहे की अलौकिक गोष्ट जर सहज प्राप्त झाली तर त्याचा महिमा आपल्याला कमी वाटायला लागतो, पण तसं नाही आहे, तसं नाही होत. एखादी गोष्ट जितकी श्रेष्ठ आहे तिचा महिमा कधीच कमी होत नाही, जरी ती गोष्ट त्या ठिकाणी सतत आपल्याजवळ असली तरी सुद्धा. या काल्याचा जर महिमा पाहायचा झाला तर मोठमोठ्यांना सुद्धा या काल्याचा प्रसाद प्राप्त करून घेता आला नाही. काल्याची असे देव जळी झाले मासे, आहे का नाही. त्या देवांना सुद्धा माशाचं रूप धारण करावं लागलं यमुना मातेमध्ये, परंतु काल्याचा प्रसाद त्यांना प्राप्त झाला नाही. आणि आपण मात्र हा सतत काल्याचा प्रसाद सेवन करत राहतो. हे आपलं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. मग वास्तविक काल्याचं स्वरूप काय, काय म्हणतात काल्या, कशाला म्हणावं काला, याचं मतितार्थ काय, वाचार्थ काय, या संपूर्णानं थोडंसं आपण चिंतन करू आणि चरित्र भाग पुन्हा पाहूया. विठ्ठल विठ्ठल. काला म्हटलं की त्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी कमीत कमी असल्या पाहिजे. एकाच गोष्टीचा काला होत नाही. एक निस्ती वस्तू कोरडी असेल आणि सांगितलं खा काला, अरे ते एकच पदार्थ आहे, काला त्याला म्हणत नाहीत. दोनपेक्षा अधिक कितीही गोष्टी असू द्या, मग कितीही त्याची मर्यादा नाही. अशा अनेक गोष्टी जर एकत्रित केल्या तर साधं लिहित असताना सुद्धा एका अक्षरावर दुसरं अक्षर, त्याच्यावर तिसरं अक्षर असं जर घाण लिहिलं तर म्हणजे काय गिचमिडी काला केला. सुटसुटीत लिहिल्यानंतर कोणी म्हणतंय का प्रत्येक अक्षर लहान लेकराला. किंवा लहान घरी जेवत असतानाही एक जण जेवायला बसला, त्यानं वरणही कालवलं, भातही कालवला, त्याच्यातच बुंदी टाकली, त्याच्यातच चपाती पुष्करली, असतीच काही नमुने. ऐका नाही, ह्याला मग काय त्यानं काला करून खाल्ला रे. म्हणजे अनेक गोष्टीचं एकत्रीकरण जिथं होतं त्याला त्या ठिकाणी काला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तसं पारमार्थिक रूपामध्ये सुद्धा काला म्हणजे दोन गोष्टीचं एकत्रीकरण आहे. दोन गोष्टी जिथं एकत्रित येतात त्यालाच खऱ्या अर्थानं काला म्हणतात. कुठल्या दोन गोष्टी, जिथं देव आणि भक्त हे एकरूप व्हायला लागतात त्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये काला असं म्हणतात, हे का नाही. परंतु बऱ्याच विद्वानांनी अशा त्याची व्याख्या केलेली आहे की जीव आणि ब्रह्माचं जे ऐक्य आहे याला काला म्हणतात, पण ते चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर असंच ऐकत आलो, जरी ऐकत असले तरी सुद्धा आमचे गुरुवर्य गाथामूर्ती बाबांनी मात्र याचा अर्थ सांगत असताना असं सांगितलं आहे की जीव ब्रह्माचं ऐक्य काला होऊच शकत नाही. कसं होईल याच्यासाठी तुम्हाला स्पष्टीकरण मी त्या ठिकाणी थोडंसं विस्तारपूर्वक सांगतो, ऐका लक्ष देऊन. तसं वेदांतिक चिंतन करणारं गाव आहे, 7 दिवस काही चरित्र भागच सांगितला, ऐका लक्ष देऊन. तुम्ही आजपर्यंत जे ऐकलं त्याच्यात थोडंसं विरोधी वचन वाटेल माझं, पण सिद्ध करून देणार. विठ्ठल विठ्ठल. जीव आणि परब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला होतच नाही. याचं कारण असं आहे, थेट सांगतो, जास्त तुम्हाला लई घोळायची गरज नाही. ऐका नाही, थोडक्यात जर सांगायचा भाग झाला तर ऐका.
काला म्हणल्यानंतर आपण सामान्यतः काय करतो की मुरमुरे, या अभंगातही वर्णन आलेलं आहे, दही शीत लागे हाती. कमीत कमी त्या ठिकाणी दही आणि लाही या दोन गोष्टी आपण एकत्रित करून प्रसाद म्हणून वाटत असतो. पण जीव आणि परब्रह्माचं जर ऐक्य पाहिलं तर परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला जो जीव आहे पुन्हा तो जीवच राहत नाही. तुका म्हणे कोटे कीव, तुका म्हणे कैसा जीव, काय ते हां, तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. बरोबर आहे. म्हणजे त्या भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर तो जीव राहतच नाही, तो परब्रह्म स्वरूप होतो. कसा होतो? जसं त्या ठिकाणी एक तांब्यामधलं पाणी आहे, तो म्हणजे आत्मा आहे, आणि तोच त्या ठिकाणी जर समुद्राच्या पाण्यामध्ये ते तांब्यावर पाणी मिसळलं आणि पुन्हा सांगितलं की जे तांब्यातलं पाणी मिसळलं होतं ते गोडं पाणी, ते तेवढंच समुद्रातलं गोडं पाणी तांब्यातलं वापस काढून घ्या बरं. वापस काढून घेणं शक्य नाही. तसं जनाबाईंनी दृष्टांत दिलेला आहे की सूर्य जैसा घटाकाशी तैशी देही जनिदासी. जसं एखादा घट असेल किंवा त्या ठिकाणी मडकं असेल, काय म्हणतात ते, माठ असेल, जे असेल ते असेल, आणि असे 10-15 जर माठ आपण सूर्यप्रकाशामध्ये बाहेर ठेवले तर त्या प्रत्येक माठामध्ये आपल्याला सूर्याचा पूर्ण प्रतिबिंब दिसते, पूर्ण सूर्य दिसतो. बरोबर आहे. मग तसं प्रत्येकाच्या अंतःकरणात तो परमात्मा व्याप्त आहे, पण वास्तविक चैतन्य खरा सूर्य किती आहे? एकच आहे. आणि ज्यावेळेस ते सगळ्या माठातलं पाणी आपण एकत्रित करून टाकू तेव्हा किती सूर्य दिसेल? आणि ते माठच फोडून टाकला तर वास्तविक काय राहणार आहे? एकच सूर्य राहणार आहे. तसं सगळ्यांच्या चैतन्य रूपानं विराजमान असणारा तो परमात्मा, पण ज्यावेळेस देह त्या परब्रह्माला प्राप्त होतो तो एकरूप व्हायला लागतो. कुठे गेला हा पाण्यातला सूर्य? नष्ट झाला? नष्ट झाला नाही. तो बिंब ते प्रतिबिंब त्या बिंब रूपाला पुन्हा प्राप्त झालेला आहे. म्हणजे सूर्य वास्तविक किती आहे? एकच आहे. आणि तो बिंब सुद्धा प्रतिबिंबाहून वेगळा राहिला का? वेगळा राहत नाही, तो दोन्ही एक होतो. मग जिथं पूर्णतः एकरूपता आहे त्याला काला म्हणता येत नाही. विठाल विठाल. सोपं उदाहरण, निस्ते मुरमुरे आणि दुसऱ्यानं मुरमुरेच त्याच्यात आणून टाकले पोतभर. दोन गोष्टी एकत्रित झाल्या की नाही? ह्या पोत्यातले मुरमुरे त्या पोत्यातले, आता म्हणता का काला? किंवा एखाद्यानं दही आणलं होतं आणि त्या दह्यातच दही मिसळलं, त्याला म्हणता का काला? मग परब्रह्मामध्ये जीव मिसळणं म्हणजे तो एकरूपता होऊन जाते. मग त्या दोन्ही गोष्टी, हे दही ते दही वेगळं नाही ना, ते काला म्हणता येत नाही. किंवा हे लाही आणि ती लाही एकत्रित केली त्याला हे काला म्हणता येत नाही. दोन भिन्न गोष्टी असल्या पाहिजे आणि त्या एकरूप झाल्या पाहिजे, आणि एकरूप होऊनही त्याच्यातली गुणाची भिन्नताच राहिली पाहिजे, तेव्हा त्याला काला म्हणतात. विठाल विठाल. हो, म्हणून काला हा जीव ब्रह्माचं ऐक्य नसून तो त्या ठिकाणी भक्ती सुखाचा फार मोठा त्या ठिकाणी आनंद आहे. हा ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता उपमा देता येत नाही त्याला, म्हणून ब्रह्मानंदापर्यंतची उपमा निळोबारायांनी दिलेली आहे. पण वास्तविक शास्त्र असं सांगते, भक्ती रसायनामध्ये त्याची एक अशी व्याख्या आलेली आहे की भक्त देवाशी एकरूप होऊनही ज्यावेळेस भक्तच राहतो, ब्रह्मज्ञान प्राप्त होऊनही तो देवाला प्रार्थना करतो, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करे. म्हणजे हे नको ब्रह्मज्ञान म्हणणं म्हणजे प्राप्त झाल्यानंतरच नको म्हणणं आहे. आपल्याला प्राप्तच नाही ना, आपण म्हणतो नको नलगे मुक्ती, अरे तुला भेटलीच नाही. विठाल विठाल. जेवण पोटभर झाल्यानंतर नको म्हणणं वेगळं, तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर नको म्हणणं वेगळं. तुकोबारायांनी नको ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे, ते पोटभर जेवण झाल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर नको म्हटलेलं आहे. नलगे मुक्ती म्हणत असताना प्राप्त झाल्यानंतरची ती नको म्हणणं आहे. आपण कोरड्याच गप्पा, उपाशी पोटीच नको नको, तसंच मारावं लागेल. विठाल विठाल. आणि परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊनही हे भक्त देवाला प्रार्थना करतात, देवा की जरी सुद्धा आम्ही तुझ्या एकरूपतेशी प्राप्त झालेलो असलो, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. तुझ्यात माझ्यात जरी भेद नसला, पण भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी मी भक्त तू देव ऐशे करी, हे भेद कायम राहू दे म्हणले. आणि ह्याला काला म्हणतात. दही आणि लाही एकत्रित येऊनही ओळखू येते की नाही हे लाही आहे ते दही आहे, तसं एक होऊन थोडासा अभेद ठेवणं, अभेदामध्ये भेद ठेवणं, त्याला त्या ठिकाणी काला म्हणतात. विठाल. आणि खरा आनंद त्याच्यातच आहे. ब्रह्मानंदापेक्षाही परब्रह्माला
प्राप्त झाल्यानंतर जो आनंद आहे त्याच्यापेक्षाही जास्त आनंद हा एकरूप होऊनही भेद स्वरूपात राहण्यामध्ये. वास्तविक भेद वाईट आहे, अभेद त्या ठिकाणी गोड आहे. भेदामध्ये द्वैतामध्ये दुःख आहे, पण अभेद स्वरूपाला प्राप्त होऊन काल्पनिक द्वैत जर स्वीकारलं तर आपल्या संतांनी त्यालाच सर्वश्रेष्ठ समजलेलं आहे. आणि या सुखापेक्षा ते ब्रह्मसुख फार बापुडे म्हणतात. मोक्ष सुख बाई बापुडे ते क्षीण म्हणतात. तुकोबारायासारखे सगळे संत नलगे मुक्ती म्हणतात. आणि नवे नवे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून घेऊन जर भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी द्वैत स्वीकारत नसेल तर त्याचे टिंगल सुद्धा करतात. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. अरे हे ऋषीमुनी मुक्त झाले म्हणजे घाबरट, त्यांना ह्या संसाराला घाबरले. त्यांना काय माहिती आहे पंढरपूरच्या वारीचा आनंद कसा आहे, त्यांना काय माहिती आहे या कीर्तन सुखाचा आनंद कसा आहे. म्हणून मुक्त झालेला जो आनंद आहे त्याच्यामध्ये हे मुक्त होऊन पुन्हा त्या ठिकाणी काल्पनिक द्वैत सोडून हा जो भक्ती सुखाचा आनंद आहे हा कोटीपटीनं श्रेष्ठ आहे. विठाल विठाल. भक्ती रसायनामध्ये एक श्लोक आहे पहा, फार सुंदर गोड वर्णन आलेलं आहे की जे ब्रह्मसुख आहे देवाला प्राप्त झाल्यानंतर, परब्रह्माला प्राप्त झाल्यानंतर, निर्विकार त्या ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, जीव आणि ब्रह्म ऐक्य झाल्यानंतर जो आनंद आहे म्हणले तो आनंद आणि ब्रह्मसुख प्राप्त होऊनही जो भक्ती करत असेल त्या आनंदाची जर तुलना केली तर काय फरक आहे. तर त्याचं शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, ब्रह्मानंद भवे देश चेत परार्ध गुणे कृता न तू भक्ती सुखामेते परमाणु तुलामपी. भक्ती रसायनामध्ये काय नाव आहे त्यांचं, मधुसूदन सरस्वती बहुतेक, त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. आणि त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मानंद भवे देश, एश ब्रह्मानंद जो त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाचा आनंद आहे त्याला जर एका परार्धानं गुणाकार केला, परार्ध म्हणजे आता हे राहिले बी नाही संका महाराज, त्या गणित शास्त्रज्ञालाही कळना, 1 कोटीच्या वरी कसं मोजतात तेही सुधारणा आहे का नाही. मोजायची पद्धत आपली कमी झाली. पूर्वी नाथ महाराजांचं भावार्थ रामायण वाचा, एकाच्या पुढी कितीही शून्य द्या त्याला काय म्हणावं त्याच्यासाठी नाव आलंय नाथ महाराजाच्या गात्यात. आपलं कोटीच्या पुढी बुरीच चालत नाही. विठाल विठाल. एकाच्या पुढे जर 18 शून्य दिले, आता कोटीपर्यंतच्या संख्येत 7-8 शून्य होतात. एकक दशक शतक 1000 10,000 लक्ष कोटी, लय झालं तर दशकोटी अब्ज आणि दशाब्ज म्हणजे 10 शून्यापर्यंत आपण मोजू शकतो. पुढे आपल्यालाही त्याचे नाव सुचत नाही. पण एक या संख्येच्या पुढे जर 18 शून्य दिले तर जी संख्या होईल त्याला परार्ध म्हणतात, परार्ध. आणि जो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला आनंद आहे, मुक्तानंद आहे, ब्रह्मानंद आहे, ज्याचं वर्णन सगळ्या ग्रंथांमध्ये केले, वेदांत शास्त्रामध्ये केलेले, विचारसागरात केले, पंचदशीमध्ये केलेले, वृत्ती प्रभाकरामध्ये केले, जे प्राप्त करून घेण्यासाठी अट्टहास आहे, निष्काम कर्म आहे, निष्काम उपासना आहे, आवरण दोषासाठी त्या ठिकाणी साधन चतुष्टेपणा आहे, यम नियम प्राणायाम असे भलत्या भानगडी करून जे सुख प्राप्त होते ते सुख प्राप्त झाल्यानंतर जर त्याला परार्धानं गुणाकार केला म्हणजे 1च्या पुढे 18 शून्य दिले त्या संख्येनं गुणाकार केला तर किती उत्तर येईल. जे येईल ते जर त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे त्याची तुलना जर खऱ्या भक्ती सुखापुढे केली तर एका अणु इतकं भक्ती सुख आणि ते तेवढं परमानंद सुद्धा बरोबर होऊ शकत नाही. अणु इतका त्या ठिकाणी भक्ती सुखाचा आनंद हा त्या परार्ध असणाऱ्या ब्रह्मानंदाला सुद्धा मागे सारतो असं भक्ती रसायन म्हणते. विठाल विठाल. म्हणून भक्ती सुखाचा फार मोठा आनंद आहे, लक्षात ठेवा, सर्वश्रेष्ठ आनंद आहे. म्हणून आपल्या वारकरी संतांमध्ये मुक्तीपेक्षाही जीवनमुक्तीच्या त्या ठिकाणी भक्तीला आनंद जास्त सांगितलेला आहे. मुक्त अवस्थेत झालेल्या व्यक्तीला पहिली स्टेप सांगितलेली आहे की भगवंताची प्राप्ती करून घ्या, मोक्ष प्राप्त करून घ्या, देवासाठी अट्टहास करा. परंतु मुक्ती प्राप्त झाल्यानंतर, मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही इथंच थांबू नका. आणि इथंच थांबलात तर मग तो वारकरी असू शकत नाही, तो संत होऊ शकत नाही, तो ऋषी होऊ शकतो, मुनी होऊ शकतो, ब्रह्मज्ञानी होऊ शकतो, पण तो संत नाही होऊ शकत, तो वारकरी होऊ शकत नाही. विठाल विठाल. कारण वारकऱ्याची जी स्थिती आहे किंवा आपल्या संतांनी सांगितली जी प्राप्तीची अवस्था आहे ही मुक्तानंतरही वाटचाल चालू आहे. शास्त्रानं मुक्त झाल्यानंतर सगळे कर्तव्य बंद सांगितलेले येतं. जो मुक्त झालेला आहे त्याला शास्त्र कुठलंच कर्तव्य सांगत नाही.
अजिबात त्याला कुठलं कर्तव्य करायची गरज नाही. पण मुक्त झालेल्या माणसाला सुद्धा वेद अधिकार सांगत नाही, वेद त्याला आज्ञा करत नाही, पण ज्ञानेश्वर महाराज केल्याशिवाय राहत नाहीत. देखे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले, वेद सांगत नाही पण तयाही कर्तव्य असे उरले लोकाला गे. ज्ञानेश्वर महाराज त्याला अधिकार सांगतात, त्याला कार्य सांगतात. विठाल विठाल हो, जीवन मुक्तीच्या स्थितीला प्राप्त झाला, भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. पण भगवंताच्या भक्तीची त्या ठिकाणी जर आवड मध्ये नसेल, मुक्त झालेला असेल, तर आपल्या संतांनी त्याची टिंगल केलेली आहे. नामदेवरायाचे जे चिरंजीव आहेत की नाही, त्यांना 4 चिरंजीव होते. नारा विटा गोंदा महादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. त्यामध्ये एक विठा महाराजांचा अभंग आहे, त्याच्यात काला किती श्रेष्ठ आहे. पंढरपुरामध्ये आपण तुम्ही थांबत नाहीत पौर्णिमेपर्यंत, मला माहिती आहे. विठाल विठाल पण पंढरपूर क्षेत्रामध्ये वारीला गेलेल्या भक्तानं जर काला केला तर तो काय आनंद आहे आणि त्याच्यापेक्षा मोक्ष सुख किती तुच्छ आहे हे सांगत असताना एक विठा महाराजांचा अभंग आहे. नामदेवरायाचे चिरंजीव ते म्हणतात, आईशे सुख कोटे आहे मुक्ती मागून करशी काय, सांडोनी पंढरीची वारी मोक्ष मागे तो भिकारी. सांडोनिया वाळवंट काबा इच्छिसे वैकुंठ, मुखी कवळ काल्याचे आईशे वैकुंठी बाकायचे. नामयाचा विठा खेळे बाप नामची माझे भोळे, सांडोनी पंढरीची वारी मोक्ष मागे तो भिकारी. विठाल हा आनंद नाही म्हणून वारीमध्ये चालत जावं, पौर्णिमेपर्यंत राहावं, तिथं कार्याचा त्या ठिकाणी परमानंद सेवा करावा. ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद जगाच्या पाठीवर कुठलाच असू शकत नाही. ब्रह्मानंद जर मागे जातो तर बाकीच्या आनंदाची नाही आनंदाशी जोडा, आहे की नाही. बोलता गोष्टी लागती खोडा, म्हणून या आनंदाला दुसरी उपमा देता येत नाही. कारण इथं देव आणि भक्त एकरूप होऊन सुद्धा काल्पनिक भेद स्वीकारून त्या भक्ती सुखाचा आनंद घेतात. म्हणून संत त्या काल्याचा प्रसाद सेवन करतात आणि त्या काल्याच्या प्रसादामध्ये भगवत रूपी भगवंत हा त्या लाहीप्रमाणे आहे आणि संत त्या दह्याप्रमाणे आहे. ती लाही कोरडीच आहे, भुकेलेली आहे, तिला साथ सतत त्या ठिकाणी आस आहे त्या भक्तांची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि जेव्हा भक्तिरूपी लोणी त्यामध्ये पडायला लागतं त्यावेळेस ते दोघंही एकरूप होतात आणि दिव्य आनंद प्राप्त होतो. असा संत आणि देवानी केलेल्या काल्याचं वर्णन निळोबराय प्रथम चरणामध्ये करतात. म्हणून हे दोघं जणच फक्त काला करू शकतात. काला करीती संत जन, संत काला करतात. गोपाल श्रीकृष्णांनी भगवंतांनी गोकुळामध्ये काला केला
आणि संतांनी वाळवंटामध्ये काळा केला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. जनाबाई महाराजांनी वर्णन केलेले. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळ अंशिला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. ते नामदेवाचं काल्याचं कीर्तन होतं बरं का. तिरवीच्या कीर्तनात हे प्रमाण म्हणतात म्हणून आहे हे काल्याचं कीर्तनातलं प्रमाण आहे. विठाल विठाल. आपण कुठल्याही कीर्तनाचे अभंग म्हणतो नाही असं नाही, पण पहिल्याच चरणामध्ये आपण कधी सहसा दुसऱ्या चरणाचं प्रमाण बरेच जण म्हणतात, पण पहिल्या चरणामध्ये लक्षात येते की हे काल्याचं कीर्तन आहे का नाही. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञानराज गोपाळ अशी लाया वाटी. लाया काय वर्षश्राद्धाच्या कीर्तनात असतात का. हे काल्याचं कीर्तन आहे. आणि मग त्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. साधूया संतांनी देवाला धरला मनगटे, काय झाले म्हणून या दचकले जगजेटे. ऐसा कीर्तन महिमा सर्वान माझी वरिष्ठ, जड मूड भाविका सोपी केली पायवाट. नामयाची जणी लोळे संतांच्या पायी, कीर्तन प्रेमरस अखंड देगे विठाई. विठाल विठाल. जनाबाई महाराजांनी या काल्याच्या कीर्तनाचं वर्णन केलेलं आहे की एक तर काला वाटण्याचा अधिकार ज्ञानोबा यासारख्या महान अधिकारी संतांना आहे, किंवा दुसरा त्या ठिकाणी अधिकार फक्त भगवंताला आहे की नाही. आपण त्या दिवशी कृष्ण भगवंताचं चरित्र पाहिलं की भगवंत त्या ठिकाणी हातामध्ये त्या कवळ घेतलेला आहे. एकतर संत काला वाटतात किंवा देव स्वतः काला वाटतो. डाव्या हातामध्ये कवळ घेतलेला आहे, बासरी कमरेला खोवलेली आहे, डोक्यावरती मोरमुकुट आहे, आणि त्या प्रत्येक बोटाच्या अंगठ्यांमध्ये त्या सांधींमध्ये आंब्याच्या फोडी अशा प्रकारचे लोणच्याच्या फोडी ठेवलेल्या आहेत. आणि सुंदर प्रकारे भगवंत कमळाकार बसलेल्या मुलांना आपल्या हातानं काला खाऊ घालतात हे की नाही. शेवट आपण तो श्लोक म्हणणार आहेत. बिभ्रत बेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाण मृसन कवलम तत्फलांगणेषु तिष्ठन्मध्ये सुपरी सुहृदो हासयन् नरभवे स्वये स्वर्गे लोके विशती भुभुजे यज्ञ गोपाल केले. गोपाल कृष्णांच्या काल्याचं वर्णन आहे. एक तर ज्ञानोबा संतानं काला वाटावा, नाहीतर भगवंतासारखानं काला वाटावा. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. एक तर देव प्रसाद देतो किंवा संत त्या ठिकाणी प्रसाद देतात. म्हणून काला करीती संतजन, सवे त्यांच्या नारायण. गोकुळात काला केला तेव्हा देवानं भक्ताला प्रसाद दिला, आणि वाळवंटात केल्यानंतर ज्ञानोबरायांनीच देवाला प्रसाद दिलेला आहे का नाही. माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. देवही होते तिथं, पण वाटायला इथं संत होते. आणि गोकुळातही भक्त आणि देव होते, पण वाटणारे देव होते. एकतर देव आणि भक्त आल्यानंतर भक्तानं देवाला काला वाटावा किंवा देवानं भक्ताला काला वाटावा, कारण हे एकच सुख आहे. जितकं सुख भक्ताला देवापर्यंत गेल्यानंतर प्राप्त होतं, त्याच्या अब्जवधी पटीनं देवाला भक्ताच्या संगतीत आल्यानंतर सुख प्राप्त होतंय. विठाल विठाल. खऱ्या भक्तानं पंढरपूरला जावं. मी शब्द फार जपून वापरलेले आहेत म्हणून लक्ष देऊन ऐकत राहा. खऱ्या भक्तानं पंढरपूरला जावं आणि देवाचं दर्शन करावं, आणि त्या देवाला पाहिल्यानंतर जो आनंद होतो आहे की नाही. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या, आहे का नाही.
नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण ओवाळीन. असं देवाला पाहिल्यानंतर भक्तांना आनंद जितका होतो त्याच्या हजारो लाखो करोडो पटीने आनंद भगवंताला भक्ताला बघितल्यानंतर होतो. अशी प्रमाण आहे. विठाल विठाल. तुम्ही भगवंताच्या दर्शनाला जाताना जितकी आस तुमच्या त्या ठिकाणी चित्तात आहे की भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, त्याच्यापेक्षाही खऱ्या भक्ताला भेटण्याची ओढ देवाला लागलेली असते. नामदेवराय रोजच पंढरपुरात होते, पंढरपूरलाच राहायचे आणि मंदिरात जाऊन देवाला रोज नैवेद्य दाखवायचे. दाखवत नव्हते, खाऊ घालत होते. ते दाखवण्याची पद्धत आपली आहे. विठाल विठाल. पण देवाला 2 मिनिटं जर नामदेवाला उशीर लागला तर देव तळमळ करायचा. का माझा नामदेव आला नसेल बरं, आज 5 मिनिटं उशीर कसं काय झाला. रोज भेटणारे नामदेवराय 2 मिनिटं नाही भेटले तरी देवाला चैन पडत नव्हता. असा अभंग आहे. तयाविन मज घडी जरी जाय युगायशे होय ज्ञानेश्वरा, तयाविन मज दाही दिशा ओस न लगे चित्तास गोड काही, जनी म्हणे आईशी आवड नाम्याची म्हणून या त्याचे झाले दासी. देवाला इतकी आवड होती नामदेवरायाची. नामदेवराय जर मंदिरात गेले, बाकी कितीही लोक असले, देवाला सांगायचे सारखा बाजूला, अहो देवा महाअभिषेक, ते अर्धाच अभिषेक राहू द्या म्हणले, नामदेवरायला पुढे येऊ द्या. असं वर्णन आहे. नामा जाता राहुळासी देव बोले आधी त्यासी. देव बाकीचे गपचूप बसा, तुम्ही मला नामदेवरायला पुढे येऊ द्या. खऱ्या भक्ताला भेटण्याची देवाला इतकी ओढ लागलेली आहे. नामा जाता राहुळासी, देवानं सगळे बाजूला सारायचे. देव बोले आधी त्यासी केवढे नवल सांगावे, दासी जनीचे पदली हवे. गोड वर्णन केले नामदेवरायांचं जनाबाई महाराजांनी. विठाल विठाल. मी कशासाठी एवढा विस्तार केला. एकतर कालावाटी ती संतजन आणि सवे त्यांच्या नारायण. देव त्यांच्या सोबत असतो किंवा देवानं काला करावा तेव्हा भक्त संगतीत असतात. आणि खऱ्या अर्थानं देवाला काला करायची जास्त आवड आहे. आणि देवाला काला करायचा असेल तर त्याला भक्तात यावं लागतंय. भक्ताला देवापर्यंत काला करण्यासाठी जायची खरं तर गरजच नाही. विठाल विठाल. मला खरं सांगा, जर भक्ताला काल्याची जास्त गरज असती तर गोपाळ वैकुंठात गेले असते का देवच गोकुळात आला असता. जर देवाला भक्ताला जर काल्याची देवासोबत आनंद घ्यायची जर एवढीच इच्छा असती तर ज्याला इच्छा असते त्यानं स्वतः गेलं पाहिजे. आहे का नाही. तुमची इच्छा आहे ना कीर्तन करायची, मग तुम्ही म्हणलं पाहिजे कीर्तन करा. आहे की नाही. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की ज्याला गरज जास्त आहे त्यानं खऱ्या अर्थानं प्रार्थना करायला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठली गोष्ट तुम्हाला 10 रुपये पाहिजे तर तुम्ही मागितल्याशिवाय देणार आहेत का. मागावं लागते त्या व्यक्तीला. तसं भक्ताला जर त्या काल्याची तीव्र आहेच नाही असं नाही, पण भक्ताला काल्याचा आनंद जर खरा स्वतः स्वीकारायचा असेल तर भक्त गेले असते वैकुंठाला. पण नाही ना, त्या भगवंतालाही वाट पाहून गोकुळात यावं लागलं. गोपाळ मिळवावे लागले आणि मगच देवाला काला करता आला. देवालाही काल्याचा आनंद घ्यायचा तर वैकुंठातून खाली यावं लागलं. विठाल विठाल. का वैकुंठातून खाली यावं लागलं याचं कारण तुकोबाराय सांगतात. वैकुंठे तो ऐसे नाही, वैकुंठे तो ऐसे वैकुंठात का नाही काला, त्याचं कारण असं आहे की तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग त्या देवालाही काला करण्यासाठी पंढरपूरसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी, गोकुळासारख्या क्षेत्राच्या ठिकाणी यावं लागलं. गोकुळासारख्याच्या ठिकाणी आल्यानंतर गोपाळांना सोबत घ्यावं लागलं. पंढरपूरसारख्या ठिकाणी आल्यानंतर संतांना एकत्रित घ्यावं लागलं. आणि मग तिथं एकत्र येऊन भगवंतानं काला केला आणि स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी सर्वांना हा भक्ती सुखाचा प्रसाद वाटून सर्व देव आणि भक्त तृप्त झाले. परंतु हा प्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी ही खरा वैष्णव असला पाहिजे. वैष्णवनिका
संभ्रम काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काल्याचा प्रसाद खाण्याचा अधिकार कोणाला आहे? येते न त्याला, अजिबात नाही. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णव असला पाहिजे, निस्ता गंध लावणारा नाही, निस्तित माळ आडकिली कुटीला असाही नाही. निका वैष्णव असला पाहिजे. आणि असा निका वैष्णव असेल तरच देवाच्या हाताने त्याला काला प्राप्त होतो. आणि याच्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. निळोबाराय दुसऱ्या चरणामध्ये बोलतात, वाटे आपुल्या निज हस्ते, वाटे आपुल्या निज भगवंत स्वतःच्या हाताने तो प्रसाद वाटतात. कोणाला वाटतात? निक्या वैष्णवाला वाटतात. आणि ज्याला प्राप्त झालाय खरंच तो भाग्यवान आहे. वाटी आपल्या निज हस्ते. आणि कोणाला प्राप्त होतो? भाग्याचा तो पावे ते भाग्यवानालाच हा काला प्राप्त होतो. म्हणले सामान्य व्यक्तीला तुम्ही म्हणताल कुठं भाग्य म्हणले, आम्हाला तर कधी काला भेटते. थोडा विचार करा, या पूर्ण जगाची लोकसंख्येचा जर विचार केला, जगाच्या साधारण 8-8.5 कोटी अब्ज, 8 अब्ज जवळपास लोकसंख्या आहे. आणि आपला जन्म तर भारत देश सोडून कुठं पाकिस्तानात, अफगाणिस्तानात, तिकडे इराणला झाला तर बॉम्बच पडले असते, काला भेटला नसता. विठाल मी तुम्हाला गैरसमज होऊ शकतो की खरंच भाग्य लागतं का बाबा, आम्ही तर सतत ग्रहण करतो, आपण भाग्यवानच आहेत. कारण एवढ्या पृथ्वी तलावर काही साधी पृथ्वी नाही, मोठी पृथ्वी, ह्याच्यात किती देश आहेत? शेकडो देश आहेत. या शेकडो देशामध्ये किती, कोण्या गावात काला होतंय? कुठे दुसऱ्या देशात, पाकिस्तानात झालेला ऐकला का कधी काल्याचं कीर्तन? का इराणला झालं, अफगाणिस्तानला, इस्रायलला, इंडोनेशियाला? कुठंच नाही. हा आनंद फक्त भारत देशासारख्या पवित्र भूमीमध्ये प्राप्त होतो, हे की नाही? भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भाग्याचा तो पावे ते इथं जन्म भेटला हेच मोठं भाग्यवान आहे. बरं, भारतात जन्म घेऊनही त्या मुंबईसारख्या ठिकाणी जन्मलो तर आयुष्य आपलं वडापाव खाण्यात आणि त्या गाडीत हिंडण्यातच गेलं असतं सगळं, आहे का नाही? धावपळीचं जीवन आहे महाराज. जीवन असून कुत्र्याच्या पलीकडचं जीवन आहे त्यांचं, काही त्याचं हे नाही. म्हणून आपल्याला या पवित्र महाराष्ट्रासारख्या भूमीत आणि संत भूमीमध्ये जन्म प्राप्त झाला, जिथं साधू संतांना काही मर्यादा घालून दिल्या. तुमच्या भागात हे तळाशिखर साधू होऊन गेले, त्यांचंही चरित्र मोठं गोड सांगितलेलं आहे. मला 7 दिवसात सांगायचं होतं पण ते काही योग लागला नाही, आता विषय आलाय म्हणून सांगतो. एक महान साधू, ज्यावेळेस आता त्यांनी तुमच्याकडूनच ऐकलेलं आहे की म्हणजे सगळे लोकांना फक्त तमाशा माहीत होता, म्हणले इथं परमार्थ माहीत नव्हता. पण अशा काळामध्ये ज्यांनी परमार्थाचं खरं बीज, आता सोपं नाही, त्याला तमाशाशिवाय दुसरं काही कळत नाही, त्याला घट मठ जीव ब्रह्म ऐक्य हे शब्द तर लय आमचे महाराज, हे शब्दही त्याच्या कधी कानावर पडलेले नसतात. पण इथपर्यंतच्या उच्च कोटीच्या अवस्थेला ज्यांनी प्राप्त करून दिलं, आणि हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परमार्थाची वाटचाल प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रेरित करून दिली, त्यांच्या कृपा आशीर्वादानंही आपण हा सप्त्याचा उत्सव सर्व केलेला आहे. सप्त्याच्या पत्रिकेमध्येही महाराजांचं त्या ठिकाणी प्रत्येक पत्रिकेवरती आपण छायाचित्र छापलेलं आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादानं समोर पाहत आपण हे चरित्र केलेलं आहे. कारण या क्षेत्रामध्ये त्यांनी परमार्थाची ही दिव्य वाटचाल चालू केलेली आहे.
आणि त्याच्यामुळं आज तुमच्यासारख्यांना हा खऱ्या अर्थानं आनंद. समजा हे साधू झाले नसते मग आजही तुम्ही मग ढोलकी वाजली असती, पकवाज नाही, विठाल विठाल मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हे कुठला तरी महात्मा झाल्याशिवाय होऊ शकत नाही. साधूच्या संगतीमध्येच परमार्थ घडतो, संताच्या संगतीमध्येच तो आनंद येतो, एरवी तो आनंद येऊ शकत नाही. आणि म्हणूनच त्या साधूंच्या संगतीमध्ये आपण हे 7 दिवस सेवा केलेली आहे. मोठा त्यांचा अधिकार होता आणि त्यांच्या कृपाछत्राखाली आपण सर्वजण हा परमार्थाची योग्य वाटचाल करत आहात. अशीच वाटचाल कायमस्वरूपी करत राहा आणि त्यांना आदर्श मानून आपला परमार्थ उच्च कोटीने नेत राहा. विठाल विठाल. म्हणले हा काला खायला जर एवढं भाग्य लागतंय म्हणले, आम्ही तर कितीही वेळेस तरी काला खाल्लाय. लक्षात ठेवा, तुम्हाला काला भेटतोय म्हणजे ह्याचा महिमा कमी आहे असं नाही. देवादिकांनी एक शीत प्राप्त व्हावा म्हणून त्या ठिकाणी माशाचं रूप धारण केलं. तर देवानं सांगितलं आज हात धुवायला जायचं नाही म्हणले यमुनेवरती. का? तिथं गेल्याच्या नंतर आज मोठमोठे तिथं भाऊ आलाय म्हणले. लहान लेकराला चिडवत असताना असे शब्द आहेत बरं का गाथ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आलेले. बागुल भाऊ आलेले आहेत म्हणले तुम्हाला धोका होईल तिथे जाऊ नका. मग देवा हात कुठं पुसायचे? हसून या सांगे पुसा टिरी ते हात, म्हणजे मागच्या बाजूला हात पुसा म्हणले. का? कारण देव आहेत, सगळ्या शरीरामध्ये उत्तम अंग आहेत, पण तिथं भगवंताच्या त्या ठिकाणी देव जाणार नाहीत. म्हणून अशा प्रकारे भगवंतांना आदेश दिला. देवानं त्या देवादिकांना, इंद्रादिकांना, ब्रह्मादिकांना एक शीतही त्या ठिकाणी काल्याचा लागू दिला नाही. एवढं त्या काल्याचा नाही, त्या काल्याच्या एका शीताचा त्या ठिकाणी एवढा अधिकार आहे. काय त्या एका शीताचं महात्म्य 3ऱ्या चरणात निळोबाराय बोलतात. घालवा ना त्याला, वाटेल टाकलंय का पण? लाही शीत लागे हाती. प्रसाद दिल्यानंतर तो दही असल्यामुळे ते चिटकतात हाताला लाह्या, पण ज्या क्षणाला आपल्या हातावर तो प्रसाद प्राप्त होतो, मोठमोठे पातकं सुद्धा आपल्या हातून घडलेले, ज्या हाताने आपल्या पाप घडलेले, ते लाही आणि शीतेचा स्पर्श जर हाताला झाला तर ते सगळे जेवढे आपल्या हाताने घडलेले दोष आहेत ते हातावर लाही पडल्यानंतर पळून जातात. निळोबाराय वर्णन करतात, सामान्य अधिकार नाही. लाही शीत लागे हाती, देखोनिया दोष देखोनिया त्या पळती. एवढं सामर्थ्य त्या प्रसादाचं आहे. म्हणून हातात घेतला पाहिजे प्रसाद, आहे की नाही? प्रसाद देताना उगं परात नाही पुढी करायची, हात पुढी करायचा. या हातावरती भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, किंवा कवळ कवळ घ्या रे मुख पसरुनी धावतो देव. आपल्या हातानं भगवंत त्या ठिकाणी काला वाटतात, आहे का नाही? एकमेकांना तो काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. प्रत्येकाला स्वतःच्या हातानं काला देत असतात, म्हणून हातामध्येच काला घ्यायचा तो प्रसाद. अशा प्रकारे या भगवंताच्या प्रसादाचा स्पर्श झाल्यानंतर काय महात्म्य आहे निळोबारायांनी सांगितलं की लाही शीत लागे हाती, देखोनी दोष देखोनी त्या पळते. कारण भगवंताचा स्पर्श झालेला आहे त्या प्रसादाला. वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे. आणि त्या प्रसाद कालवलेला जर क्षीर असेल, जे दही आहे
त्याचा त्या ठिकाणी काय महिमा आहे शेवटच्या चरणामध्ये येळोबाराय सांगतात. निळा म्हणे हिराचा बंध बुंद बुंद झालं का? ढोबार कुमारी ढोबार लागता पावे ब्रह्मानंद वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. आता अभंगाचा भावार्थ झाला. आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मग इतका वेळ काय होतं? इतका वेळ फक्त अभंगाचा भावार्थ झाला. परंतु नियम आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये केलेलं लिहिलेचं म्हणजे 7 दिवस श्रवण केलं ना. अरे याच्या खोड्या सांगू किती. महीपत्र सिंधू वाटे लाडका हा कानाबाई तुझला तुझा गोड वाटे. याच्या खोट्या सांगू किती. महीपत्र सिंधू वाटे. देवाचं चरित्र कितीही सांग. 1 वर्ष सांगितलं काय, 10 वर्ष सांगितलं काय, संपणारं नाही आहे. नूतन चरित्र आहे. बघू आता भागवतात काही चरित्र सांगणं झाले नाही, त्याच्यातले 1-2 प्रसंग जे झाले नाहीत ते पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला. फार गोडगोड चरित्र भागवतामध्ये वर्णन आलेले आहेत. त्यामध्ये महाबळ भट्टाचं चरित्र आलेलं आहे. मोठं गोड वर्णन केलेलं आहे. कपट्या महाबळ भट्टा दिले पिढे दान शोषली पुतना विषे पाजिताजी स्तन उकळी बांधिता विपटेले विमराज गुण भक्षी मृत्तिका वदनी दाविले भुवने गो. निळोबऱ्यांचाच अभंग आहे. त्यांचा अभंग असल्यामुळे प्रमाण त्यांचेच. विठाला विठाला. एक बंकट स्वामीच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे, सांगतो तुम्हाला. एक प्रसंगावर मला आठवलं. एके दिवशी बंकट स्वामी कीर्तनाला गेले. काल्याचंच कीर्तन होतं योगायोगानं. आणि काल्याच्या कीर्तनाला बंकट स्वामी गेल्यानंतर सहज एक गावातल्या व्यक्ती त्यांच्या जवळ असं बोलला, त्यांच्या कानावर गेलं. म्हणजे कशा इतक्या लांबून कीर्तन करते बंकट स्वामीला बोलिलं. म्हणले आपल्या गावातलं कोणीतरी उभा करायचं आहे. अहो नाही म्हणले, ते जोग महाराज संस्थेतले येतं, त्यांचे अध्यक्ष आहेत ते. म्हणले काय करायचं, कोणता अध्यक्ष असले काही असले ते कीर्तन कीर्तनासारखंच. आणि एवढे वाक्य बंकट स्वामीच्या कानावर पडल्यानंतर बंकट स्वामी काल्याला उभा टाकले, काही बोलले नाही.
निळोबाऱ्यांची गवळण कीर्तनाला घेतली काल्याच्या, आणि पूर्ण कीर्तनामध्ये निळोबाऱ्यांची गवळण घेतल्यानंतर सगळं काल्याच्या कीर्तनातले जितके प्रमाण जे विठ्ठलपर्यंत होतील ते निळोबारायाच्याच गवळणीच्या आधाराने त्यांनी पूर्ण अभंग सोडवला. आणि शेवटला सांगितलं, याला म्हणतात संस्थितलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. मी बंकट स्वामीच्या जीवनातला प्रसंग सांगितला, ते आठवलं मला सहज म्हणून मी बोलून गेलो. बंकट स्वामीची फार बुद्धी तीक्ष्ण होती. राक्षसी पाठांतर महाराज, त्यांना काही पाठ नव्हतं असं काहीच नाही. जगातले सगळे म्हणजे असा ग्रंथच्या त्याचे मुखोद्गत. एका दिवसाला एक ज्ञानेश्वरी पारायण त्यांनी केली होती. 108 दिवसात 108 ज्ञानेश्वरी पारायण. काय त्यांची बुद्धिमत्ता असेल. सकाळी पारायणाला बसलं की संध्याकाळी एक पारायण पूर्ण करावं आणि एक फक्त दुधाचा गिलासभर दूध प्यावं, अशी 108 दिवस 100 पारायण दुधावर केले. आणि शेवटच्या 8 पारायण फक्त अजान वृक्षाचे पानं भक्षण केले, अन्न पाण्याचा त्याग करून. अजान वृक्षाची पाने जाणं, जो भक्षुनी करील अनुष्ठान, त्याशी साध्य होईल ज्ञान, याशी संशय नाही, नाथ महाराज म्हणतात. म्हणून एवढं दिव्य त्यांना अधिकार प्राप्त झाला. ते निळोबाऱ्यावरून आठवलं मला बरं का. विठ्ठल विठ्ठल. चरित्र भाग फार गोड आहे भगवंताच्या चरित्राचा. असे बरेच चरित्र श्रीमद भागवतामध्ये जे वर्णन आले नाही, पण आपल्या संतांनी ज्यांचं वर्णन केलेलं आहे. कंसाने एके दिवशी विचार केला की कृष्णाला मारायला कोणाला पाठवावं. त्यावेळेस एक भटजीबुवा उभा टाकले. भटजीबुवानं सांगितलं, मी जातो म्हणले कंसानं सांगितलं, मोठमोठे गेले म्हणले, काग बग रिठा, मोठमोठे असुर गेले, एका क्षणात त्यांचा नाश केला म्हणले. तुम्ही काय तिथं मंत्र म्हणायला जाणार आहेत का. त्यानं सांगितलं, तू मला सामान्य समजू नको म्हणले, फक्त मंत्र बनणारा ब्राह्मण समजू नको. मी सर्व त्या ठिकाणी निपुण, काली विद्या मला सगळी जमती म्हणले. जे कोणी करू शकत नाही ते मी करू शकतो म्हणले. ठीक आहे, हरकत नाही. आणि मग सुंदर त्या ठिकाणी वेश परिधान केला, पितांबर नेसलेला आहे, गळ्यामध्ये उपरणं घेतलेलं आहे. उगा आपले 10-5 कुठले तरी कागद गोळा रद्दीचे, पण पॅकिंग भारी केली. मी म्हणलो ना तुम्हाला, हलक्या मालाला पॅकिंग चांगली पाहिजे. आणि मग चांगले वस्त्र, भारीचे रेशमी वस्त्र गुंडाळले आणि हातामध्ये घेऊन तो गोकुळ क्षेत्रामध्ये आला. तर हे सगळं दिव्य रूप बघितलं की मोठमोठाले गंध लावले, आहे का नाही. आपले बिचारे वारकरी कसा वाकडा तिकडा लावतात. आणि कधीच गंध लावणारा फोटो काढण्यापुरतं असलं ना ते भले जास्त सजून येणार जास्त. आपली बिचारी पायाला फोडं येत असतो वारकरी चलतात, आणि फोटो पेपरात कोणाचे, एखाद्या मोठ्या नेत्याचा, हे वारीत दंगले. आणि मग हे फोडं आणणाऱ्याचं काय झालं, हे असे पाय भंगले ना सगळे. विठाला विठाला. 2 मिनिटं गळ्यात टाळ घेऊन पण एक हातवरी एक हात. फोटो पुरता नाही ना महाराज. खऱ्या वारकऱ्याचा फोटो नसते वारीमध्ये, आहे का नाही. पेपरला कोणाचा फोटो, 2 मिनिटं फोटो काढणाऱ्याचा, आहे का नाही. पांढरे चक्क कपडे, पांढऱ्या चक्क फोटोवर फोटो जर आला पेपरात, हे डुप्लिकेट आहे समजा. अरे वारीत चलून बघा तुम्ही, नवे कपडे एकाच दिवसात खराब होतात, आणि वाकरीला जा बरं त्याच्यात पुन्हा. तो आनंदच वेगळा आहे महाराज, आहे का नाही. मग हे डुप्लिकेट होता. डुप्लिकेट म्हणलं की पॅकिंग चांगली पाहिजे. त्याने ते कागद गुंडाळले, ते मोठमोठे गंध लावले, लोक लांबून फसले. अशालाच फसतात लोक. विठाल विठाल. आहे का नाही. खोट्या व्यक्तीला त्या ठिकाणी फसतात. गेले, आणि गेल्यानंतर गोकुळात कोणीही पाहिलं त्याला नमस्कार करायचा. भागवीत जन होते. नमस्कार केला की मोठाले आशीर्वाद द्यायचे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लोकांना वाटायचं मोठे साधू आहेत. आणि मग यमुना गोकुळेमध्ये त्या ठिकाणी यशोदा मातेच्या महालाच्या पुढे जायला लागले. आणि सहज यशोदेचं लक्ष गेलं, त्यांना तेच पाहिजे होतं. आणि यशोदेनं पाहिल्यानंतर ब्राह्मण दिसतात म्हणून जवळ बोलवलं. का हो, कुठून आलात म्हणले, काशीहून. कुठं जायचं आहे, रामेश्वरला. मथुरेशिवाय काही बघितलं नव्हतं त्यानं दुसरं. पण मोठ्या गप्पा, आहे का नाही, मोठ्या गप्पा फक्त मारायच्या. आणि मग बरं, हे ग्रंथ कोणता आहे हातात म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. रद्दीची पेपर होती, फक्त खोटं बोलता आलं पाहिजे. विठाल विठाल. तुम्हाला ज्योतिष्य कळतं का. आता काय सांगावं. ज्योतिषशास्त्र म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे म्हणले. बरं, माझ्या लेकराचं भविष्य सांगाल का. आता गर्गाचार्य सांगून गेले ते महाराज आधीच. काय गरज होती विचारायची, पण लयनाथ बायाला 10 जणाला भविष्य विचारणार का. त्यानं जोपर्यंत चांगलं सांगत नाही तोपर्यंत विचारणार. आणि सांग आहे तीच गोष्ट राहणार ना महाराज. त्याच्यात काय बदल होणार आहे. प्रारब्धात बदल होत नाही. पण त्यामध्ये नाही, दक्षिणा जास्त घ्या पण चांगलं सांगा. ते काय बदलणारं थोडीच असते. गेला तो आतमध्ये. त्याला बसायला सुंदर प्रकारचा पाट दिला. त्याच्या पाठीला आधार म्हणून एक पाट दिला. समोर ग्रंथ ठेवायला एक पाट दिला. त्याच्यावरती त्यानं ते ग्रंथ ठेवले. आणि ठेवल्यानंतर कृष्णाला घेऊन आलेली आहे. आणि आल्याबरोबर त्या ब्राह्मण बुवाला, त्या भटजी बुवाला विचारलं की सांगा म्हणले माझ्या लेकराचं भविष्य.
तर ते भगवान श्रीकृष्ण होते सगळ्या विधीचा जनिता आहे तो, आहे का नाही. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. असं सामर्थ्याच्या भगवान श्रीकृष्णाचं. हा काय म्हणले, विठाल विठाल. आणि मग त्या ब्राह्मणांना विचारल्यानंतर त्यानं सांगायला सुरुवात केली. उगा आपले नाटकं केले, येत तर काहीच नव्हतं, पण आपले असे गणित शास्त्रासारखं त्याच्यात कुंडलीत आकडे असतात ना, म्हणून त्यानं बोटमोड ॲक्शन सुद्धा जमली पाहिजे. हो विठाल विठाल. आणि ते आकडे असे करायचे, तोंड असं वाकडं तिकडं करायचा. यशोदेचा चेहरा तसा तसा नाराज व्हायचा. आणि मग थोडंसं आकडे मोड केली आणि परत ते सगळी काय असणारे गुंडाळलं आणि तिथून जायला लागला. अहो यशोदेनं सांगितलं, महाराज काय झालं, काही बोलले नाही, काही नाही, निघून चालले. ॲक्शन. त्यानं सांगितलं, नाही यशोदे, तुला जर मी खरं सांगितलं तर तुला काय आवडणार नाही म्हणले. म्हणले झालं काय ते तरी सांगा. मी आता खरं बोलणार आहे, कधीच आयुष्यात खोटं बोललो नाही, खरं याच्या तोंडाला कधीच आलं नव्हतं, पण तरी बोलू लागला. म्हणले मी कधीच खोटं बोलत नाही म्हणले. भगवंत म्हणले, बेट्या तू खोट्याशिवाय आजपर्यंत काही बोलला नाहीस, पण शांत होते, पाहतो म्हणले तुझ्याकडं थोडं थांब. आणि मग मी जर तुला भविष्य खरं सांगितलं तर तुला सहन होणार नाही म्हणले. अहो जे असेल ते सांगा म्हणले महाराज. तिचा विश्वास अधिक वाढला. असे नाटकं केले की वाढत असते. आणि मग बसविलं पुन्हा पाटावरती बसविलं. सांगा म्हणले काय झालं. हे बालक फार अशुभ आहे म्हणले. मूळ नक्षत्रावर जन्म झालाय, आता देवाचा नक्षत्र रोहिणी नक्षत्रावर जन्म झालता, पण खोटं सांगायला लागला. आणि म्हणून हे बालक फार अशुभ आहे, तुझ्या कुळाचा नाश करील म्हणले. बरं त्यानं सांगितलेलं काही खोटंही झालं नाही. देवानं खरंच कुळाचा नाश केला. हा अनेक स्त्रियांसोबत रथ होईल म्हणले. बरं 16,108 पत्न्या केल्या. त्याच्या मुखातले खोटेही शब्द होऊ दिले नाही. हे बालक अशुभ आहे म्हणले. ज्या कुळात जन्मल त्याच कुळाचा नाश करील. जनाबाईने वर्णन केले ना, शेवटचं काय, पतिव्रताती व्रता गुंतविली, वेश्या गणिकाती सत्य लोकांनी कळी स्वकुळा लावी येली, यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. आणि खरंच देवानं पुन्हा तसं केलं म्हणले. त्याच्यामुळे हा बालक अशुभ आहे म्हणले. याला तू नाश करून टाक, आपल्या अन्नाच्या मागं जाऊन खड्डा खणन, त्याच्यात पुरून टाक म्हणले. देव म्हणले मजाच घरी येऊन, मजाच माईला, मला पुरून टाक म्हणतोस म्हणले. आता तू राहत नाहीस. विठाल विठाल. यशोदा मातेनं सांगितलं, महाराज दक्षिणा जास्त देते, पण तुम्ही चांगलं सांगा म्हणले काहीतरी. त्यानं सांगितलं, मी काशीचा ब्राह्मण आहे, कधी खोटं बोलत नाही, जे आहे ते सत्य आहे म्हणले. शेवटी यशोदा नाराज झाली. म्हणले ठीक आहे, हरकत नाही, आलाच होतात म्हणले, तुम्हाला मी दक्षिणा देते, घेऊन जा म्हणले. आणि नाईला जाणं आता दुःखी झाल्यामुळे मंद मंद पावलं टाकत गेले. बरं ते आपल्यासारखं 1 BHK फ्लॅट नव्हतं. तिथंच आंघोळ करायची, तिथंच देवपूजा, तिथं झोपायचं, असं नव्हतं ना. यशोदा मातेचा वाडा आहे तो, आहे का नाही. मोठमोठ्याला सुधारायचं नाही, असं भयंकर मोठं, आजही तो मोठा वाडा आहे. आणि मग यशोदा माता आतल्या खोलीत गेल्या आणि बायाचे पैसे ठेवण्याची जागा चोराच्या बापाला सापडत नाही. विठाल विठाल. माणसं बिचारी पाकिटात ठेवते तर जीवनात एकदा तरी त्याचे पैसे चोरले जाते. तर बायाचे पैसे बघा तुम्ही, तांदळाच्या डब्यामध्ये, डाळीच्या डब्याच्या खाली, ऐका ना, असे खाऊन ठेवले आले. त्याला बरोबर हसतात, त्याला माहीत राहते असेच ठेवावं लागतात. आणि एका ठिकाणी सगळे ठेवीत नाहीत. तांदळाच्या डब्यात, डाळीच्या डब्यात, इकडं वरच्या पापुड्या खाली असे ठेवलेले राहतात पैसे, ते सापडत नाहीत लवकर. तसं यशोदा मातेनं, आता नंदबाबांना कुठे ठेवले त्याला माहीत नाही, पण यशोदा मातेनं फार उतरंड होती घरामध्ये, त्याच्या सगळ्यात खालच्या मडक्यात पैसे ठेवलेले, वरी सगळ्या घागरी भरलेल्या, त्या आणायला वेळ लागला. तोपर्यंत अनबर मोठं घर होतं आणि माईक सिस्टम नव्हती तेव्हा आवाज जायला. देव म्हणले आई तू जायच म्हणले. तिला मुद्दाम सापडायला वेळ लागला. देवानेही त्या ठिकाणी वेळ लावू दिला तिला. आणि इकडं मात्र भगवंताने लीला केली. मनात म्हणले यानं भविष्य माझं सांगितलंय, दक्षिणा याला मीच देणार म्हणले. तू कसं देणार, ज्याचं भविष्य पाहिले दक्षिणा त्यानंच द्यायला पाहिजे. आणि मग देव बाप्पा मस्त बसले होते. म्हणले बरं झालं, काम झालं म्हणले आपलं, आता स्वतःच्या हाताने सुद्धा याला मारून टाकेल म्हणले. फुकटची दक्षिणाही भेटली, मोठमोठ्याला जमलं नाही. देव म्हणले आता तुला चांगलीच दक्षिणा देतो म्हणले, मरेपर्यंत तू नाही विसरला पाहिजे. आणि मग भगवंतानं फक्त नेत्रकमलांनी सगळ्या अचेतन वस्तूला खुणवायला सुरुवात केली. आता त्या मनात आल्यानंतर काय महाराज, त्याच्या मनात आल्याच्या नंतर ह्या मोठमोठ्या बिल्डिंगा सुद्धा वाऱ्यासारख्या उडून जातात. महावादळ सुटू द्या, समुद्राच्या मोठमोठे त्या ठिकाणी त्सुनामी लाटा येतात, मोठमोठ्या बिल्डिंगी सुद्धा एका क्षणात इंजिनियरने गॅरंटी दिली असती 100 वर्ष धक्का लागणार नाही, पुढच्या वर्षी वादळ आलं की गेलं बुकना. विठाला विठाला. भगवंताच्या मनात आल्यावर काय करताय, सगळ्या अचेतन वस्तूला त्यानं त्या ठिकाणी चेतना दिली भगवंतानं.
जो पाटावर बसला होता त्या पाटाला फक्त डोळ्यानं खुणवलं. देवबाप्पा खाली बसलेत, शोभत नाही, यांना वर उचला म्हणले. अधिकारी महात्मा आहे, काशीचे ब्राह्मण आहेत. महाराज देवाचा आदेश झाल्यावर काय ते आपण शटर कसं हळूहळू, आता नवीन पद्धत निघाली, ते गोल गोल फिरले की शटरवरही जाते, तसं ते हळूहळू हळूहळू ते पाट वर यायला लागला. त्याला वाटलं कोणी काय खालून चावी फिरते काय म्हणले. खाली बघितलं तर काही दिसत नव्हतं, पण पाट वर गेला. वर गेल्यानंतर सांगितलं आता बस तुमचं काम झालं म्हणजे निघून जा. तसंही सटकन पाट बाजूला झाल्याबरोबर दान देशी त्या ठिकाणी तो बट खाली पडलेला आहे आणि त्याच्या पाठीला चिटकलेला पाट त्याच्या अंगावरती पडला. तुकोबाराय वर्णन करतात. विटंबेला भट करतात. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. का केलं देवानं असं? खोटे जाणूनी अंतर न साहेची विश्वंभर. भगवंताला खोटं सहन होत नाही म्हणले, म्हणून त्या ठिकाणी खोटं रूप धारण करून आला. मी ब्राह्मण आहे, ज्योतिषशास्त्र आहे म्हणले, आणि मग मात्र भगवंताला त्यानं अशी भगवंतानं शिक्षा दिली. राग भगवंताला एका गोष्टीचा आला की यशोदा मातेनं त्या महाबळ भट्टाला सांगितलं की भटजी बुवा, काही दिवसापूर्वी गर्गाचार्य महाराज आले होते आणि त्यांनी तर सांगितलं हा बालक फार सुलक्षणी आहे. त्यावेळेस बोलताना म्हणले की गर्ग तो चुकला गणितासी. त्या गर्गाला काय कळतंय म्हणले, मीच त्याला शिकवलं होतं म्हणले. एके दिवशी अभ्यास केला नाही म्हणून त्याच्या शेंडीला धरून गरगर फिरलं, म्हणून त्याचं नाव गर्ग पडलंय म्हणले. देवानं सांगितलं तू गर्गाचार्याचा अपमान केलास. गर्ग सामान्य नाहीत महाराज, ज्योतिषशास्त्राची निर्मितीच त्यांनी केली आणि त्यांना तू खोटं म्हणतोस. मग संताचा अपमान, साहात गोविंदा नाही त्याचे. आणि मग भगवंतानं त्यांची विटंबना केली. आता मात्र तो घाबरला. म्हणले दक्षिणा घेईपर्यंत आपल्या कपाळालाही रुपये चिटकत नाही म्हणले. इथं थांबल्यावर इथून पळालेलं बरं. विठाल विठाल पळायला लागला. पळण्याच्या आधीच भगवंतानं सगळ्या त्या ठिकाणी अचेतन वस्तूला त्या ठिकाणी आज्ञा दिली. घरातले पाटे, वरवंटे, बेल्ले, उलतणे, चमचे, सांडशा, कैची, जे असेल घरातले सपा सप येऊन त्या ठिकाणी तोंडावर लागायला लागले. उलतणं यायचं, गालावरती चपकन आवाज यायचा. चमचे बारीक छोटे छोटे ते सुद्धा म्हणले आमचा नाश्ता का होईना स्वीकारावा लागेल म्हणले तुम्हाला. त्याच्या कपाळावर लागायचे. अशा प्रत्येक घरातल्या अचेतन वस्तू भगवंतानं चेतना दिल्या. शेवटी कस्तरी घाबरत पळाला, तेवढ्यात बाज आडवी आली. विठाला विठाला तिने विचार केला एवढे भटजीबू आहेत, चहा पाणी केल्याशिवाय कसं जाऊ द्यावं. आणि मग ती बाज आडवी आली. ती आडवी आल्यानंतर घाबरला. तिला उलटून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. धावत त्या ठिकाणी उडी मारली. पण ती बाजही बहुतेक भविष्य नियोजनानं बनवली होती. हम दो हमारे दो अशी मोठी बाज होती ती. एक कायचे 2-3 माणसं त्याच्यावर झोपावं. आणि ते उडी मारत असताना झालं असं की बाजेला ते दोऱ्या विणलेल्या असतात ना, ते एका ह्याच्यात पाय फसला आणि एक पाय गेला पलीकडं. आणि मग ते पाय फसल्यावर पळत जात असताना परिणाम असा झाला, जाणवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढुंगणाचे नामदेवांनी वर्णन केलेले. आणि सगळं तसंच त्या ठिकाणी पळायला लागला. आता तुम्ही जसे गौऱ्या थापून ठेवल्यात तसं यशोदा मातेने गौऱ्याचा ढीग लावला होता. देवानं त्या गौऱ्याच्या ढिगाकडे पाहिलं. तो पळायला लागला की त्या गौऱ्याचा ढीग त्याच्या अंगावर पडला. ते म्हणलं आता फक्त काडीची गरज आहे. चेतल्याबरोबर इथंच पुण्यतिथी होती म्हणला. विठाला विठाला कस तरी उठला. देवाला मारायचं नव्हतं त्याला, का ब्राह्मण वेशात होता.
भगवंतानं रक्षण करण्यासाठीच हा अवतार घेतलाय. देवधर्म गो ब्राह्मण करावं या संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, दोष लागल म्हणले ब्रह्मवृंदाची हत्या केली तर. म्हणून ब्राह्मण वेशात होता म्हणून वाचला, नाही तर बाकी कोणाला देवानं जिवंत सोडलं नाही. मारायला आलेल्या प्रत्येक राक्षसापैकी फक्त हा महाबळभट फक्त जिवंत सोडला ब्राह्मण असल्यामुळं. परत गेला कंसाकडं. कंसानं बघितलं, हे भिकारी कोण आहे म्हणले, हाकलून द्यायला. इथं दरबारात कसं काय आलं, त्यानं सांगितलं भिकारी नाही म्हणले, महाबळभट आहे. चष्मा लावून बघितला, नव्हता चष्मा एरी त्याला, चांगलं बघितलं डोळे फाकून बघितलं तर अरे म्हणले महाबळभट्टा तुझी अवस्था अशी कशी झाली. त्यानं सांगितलं कंसा ते बाकीचं सोड म्हणले, मी तिथं कृष्णाचं खोटं भविष्य सांगितलं, पण इथं तुझं खरं सांगतो म्हणले. तुला जे आवडते ते खाऊन घे, ज्याला भेटा वाटते त्याला लवकर भेटून घे म्हणले. मी त्याला खोटं सांगितलं होतं पण तुला खरं सांगतो म्हणले, आणि हे माझ्या ब्राह्मणाचे वाक्य खरे होतील. तू काहीच दिवसाचा पाहुणा आहेस म्हणले. आता विठाल तू वाचत नाहीस म्हणले. आता अरे अति भयंकर त्या ठिकाणी तिथं ताप आहे. आणि शेवटी कंसाच्या हे वाक्य मात्र त्याचे खरे झाले. कंस मेला पुढे भविष्यामध्ये. असे भगवंतांना अनेक लीला केलेल्या आहेत. मोठे झाल्यानंतरही भगवंत गवळणींना मोठा त्रास द्यायचे. मग त्या गवळणी सारखं गाराने धरून घरी यशोदा मातेकडे यायच्या. यशोदेनं त्यांनाच भांडायचं आहे का नाही. लेकराचा जर पक्ष घेत नसेल तिला मायच कशी म्हणावं, मग सावत्राई असेल ती. विठाल विठाल लेकरानं किती खोड्या केल्या तरी बी ज्याचा पक्ष घेत असेल तर मग ती खरी माय म्हणावं लागलं आहे का नाही. त्या यशोदा मातेच्या समोर बऱ्याच जणींनी काराने सांगायचे. यशोदेनं सांगायचे तुम्ही काही लय धडाचे आहेत का म्हणले. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे गे, तुम्ही लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी आहे का नाही. तुम्हीच ह्याची खुडी काढता म्हणले. तुम्ही लपून याचे पोटी गे आळगे ता जग जेटी, तुमची एवढीच रीत पोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा गे आळगे ता शारण धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. असे प्रत्येकीला आलेले तिलाच भांडायचं गवळणीनं यशोदा मातेनं. तुम्ही काही चांगले आहेत का म्हणले, माझ्या लेकराला त्या ठिकाणी त्रास देतात. अगं सावळा माझा चिमणा गे गवळणी तर खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. तुम्ही काय चांगले आहेत का, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. हा अगं 5 वर्षाचं लेकरू आहे म्हणले माझं. आणि मग गवळीनं सांगितलं बाई ज्याला तू 5 वर्षाचं समजतीस ते 5 वर्षाचं नाही वर्षाचे निर्माण केलेत. सगळं सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव सुद्धा हेच लेकरू आहे म्हणले. हा ब्रह्मवेदीचा जनिता गे तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. यशोदेनं त्या ठिकाणी त्यांना भांडावं. नामा म्हणे ऋषी केशी, नामा म्हणे यशोदेशी गे हा तुझा ऋषी केशी, किती छळी तो आम्हासी गे गोकुळच्या नारी. असं सुंदर त्या ठिकाणी गवळणीचं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. बऱ्याच खोड्या भगवंतानं केल्या पण यशोदेनं काही मान्यच करायचं नाही महाराज. आणि हे देवानं मान्य न केल्यामुळे ह्याला पुष्टीच भेटायची. ते म्हणजे माझी आई काही म्हणतच नाही मला. आणि मग भरपूर खोड्या करायच्या भगवंतानं. एके दिवशी मात्र 2-4 गवळणी अशा धावत आल्या आणि मग गाराने सांगायला लागल्या. काय सांगावं, पहिली आली धावणे बाह्याने काय केले करणे, अशा प्रत्येकीने सांगायला. अहो एकीने तर काय केलं म्हणले, तिसरी आलोई धावणे महाराज म्हणजे तिसऱ्या गवळणीचा आधी ऐका म्हणजे तिचा नंबर लवकर लागणार नाही. बरं जाऊ द्या, पहिल्या दोघी सोडू बाजूला. ते मागच्याचा नंबर कधी लागतच नाही ना, कधी पुढच्याचाच लागते. म्हणजे तिसरीचा नंबर लावू. ते चरित्र ऐकायचंय का. तिसरी आवली धावणी बाई याने काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोही शिगाट देऊनी,
गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, पोटभर सोसो धिंगाणा. देवानं अलौकिक लीला केली महाराज. काय झालं, एके दिवशी सगळ्या गवळणी त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती जमलेल्या असताना प्रत्येकीने सांगायचं की या कृष्णानं आमच्या घरी चोरी केली, तिनं म्हणायचं आमच्या घरी कृष्णानं चोरी केली. असे प्रत्येकजण गवळणकाराने सांगायचे. हा काही सापडतच नाही म्हणले, काही केलं तर हातालाच येत नाही. त्याच्यात एक जरा शिकलेली गवळण होती, थोडी B.Ed झालेलं होतं तिचं, बाकी अडाणी होत्या, थोडी D.Ed शिकलेली होती. आणि तिनं सांगितलं की तुमच्यासारख्या भोळ्या माणसाच्याच घरी येते म्हणले, माझ्या घरी येऊ दे म्हणले एकदा, नाही याला बांधून ठेवलं तर माझंही नाव म्हणले असेल ते असेल, मी बी गवळण नाही म्हणले. आणि मग असं म्हणले D.Ed शिकलेली गवळण नाही, अभिमान होता थोडा तिला मोठेपणाचा. देव म्हणले असं आहे का, हरकत नाही, आज तुझ्याच घरी येणार म्हणले. जाहीर तिच्या समोर सांगितलं. का म्हणले, काकी सगळ्याच्या सोबत सांगते का मला बांधते म्हणून, आज येणार म्हणले मी 100% तुझ्या घरी येणार म्हणले, आज जाणार नाही दुसरीकडं. तिनंही सांगितलं कृष्णा येच म्हणले, मी तुला नाही बांधून टाकलं तर माझंही नाव दुसरं ठेव म्हणले. कृष्णानं सांगितलं हरकत नाही, येणार. केव्हा येशील कृष्णा, या क्षणापासून केव्हाही येईल म्हणले, वाट बघ विठाल विठाल. तिने सगळे कामच बंद केले त्या दिवशी. घरी पाणी भरपूर भरून ठेवलं, दिवसभर कुठं गेली नाही. म्हणजे आज एक दिवसाचा धंदाच गेला तर गेला, दही दूध विकायला गेली नाही, दिवसभरात काहीच काम केलं नाही. मला देव गेलेच नाही तिच्याकडं. देवानं बरोबर लिहिला, सापळा रचला होता सगळा. आणि चोरी करायला बी टॅक्ट लागते हो, चोरी करावून सापडू नाही त्याच्यात, सापडल्यावर लय अवघड आहे. विठाल विठाल. आपल्या लेकराला चोरी बी करता येत नाही. घरातला लाडू घ्यायला गेली की आई पकडते, 2 मार खावं लागतात रट्टे. त्यानं कृष्ण चरित्र ऐकलेलं नसते, त्याच्यामुळे लहान लेकरांना ऐकलं पाहिजे. चोरी करावून सापडू सुद्धा नाही, आहे का नाही. ते देवाचं चरित्र पहा किती गोड आहे. हे शिकू नका असं काही, देवाचे चरित्र आहे ते ऐकण्यासाठी. चरित्र ते आचरावे नाही. विठाल विठाल. आणि मग भगवंतानं ठरवलं आधीच्या घरी जायचं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, म्हणले आज या काकीच्या घरी आपल्याला जायचंय म्हणले. केव्हा जायचं, मी सांगल तेव्हा जायचं म्हणले. आणि मग ठरलं. ती दिवसभर वाट बघत बसली, रात्री सुद्धा भगवंत संध्याकाळ झाली येईल, आला नाही बघ कृष्ण. करता करता मध्यरात्र झाली, 9 वाजून गेले, 10 वाजले. शेवटी तिचा नवरा आला, जेवण झालं, झोपी गेले. ही मात्र जागीच, काही सांगता येत नाही म्हणजे हे रात्रीचं येतंय. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजत आले. तिने विचार केला आता कायच येतंय म्हणजे काही वेळानं पहाट होईल, आता काही कृष्ण येत नाही, आता मग थोडंसं अंग टाकावं म्हणून झोपली. आता रात्रभर जागी होती, लगेच डोळा लागला, घोरायला लागली. वाटच होते भगवत बाहेरच बसलेले होते, ही केव्हा झोपती म्हणले. आणि देवालाही माहीत होतं आता झोपली म्हणजे लवकर उठत नाही म्हणले. एवढ्या उशिरा त्या ठिकाणी झोपली ना. गेले भगवंत आतमध्ये. त्या क्षणाला मित्रांना घेतलं, सगळं दही दूध लोणी सगळ्यांना खायला लावलं. आणि गाढ झोपीत असल्यामुळे तिलाही काही कळालं नाही. सगळ्याला सांगितलं तुम्ही जा, कृष्णा तू, मी आलोच म्हणले 2 मिनिटात, तुम्ही जात खरी. सगळ्याला बाहेर काढलं. म्हणले भगवंताला आठवलं की येऊ दे माझ्या घरी म्हणले, हिला नाही बांधून टाकलं तर माझंही नाव दुसरं, मला बांधत होतीस का म्हणले. ते नवरा बायको झोपले होते. आणि झोपताना कसे झोपले होते पहा. नवरा एक अलंगावर झोपलेला होता आणि ही त्या नवऱ्याच्या पुढे झोपली होती आणि नवऱ्याकडे पाठ केलेली होती. समजा नवरा असा झोपलेला असेल, ती अशी झोपलेली होती. भगवंतानंही काय केलं महाराज, हिची जी मागची बाजू आहे ती नवऱ्याच्या तोंडाकडे असल्यामुळं, आणि पहिलेच्या बायाचे ते काय असं त्या ब्युटी पार्लरला जात नव्हत्या, केस कापीत नव्हत्या. विठाल विठाल. शास्त्र असं सांगतंय की जिचा पती जिवंत आहे तिनं कधी आपल्या केसाला धक्का लावू नये, म्हणजे कापण्याच्या निमित्तानं बरं का, दोष लागतो तो. पूर्वी एखाद्या स्त्रीचा पती जर गेला तर त्या बाईचं पूर्ण मुंडन करायचे, असं विधी होता त्या काळामध्ये. आता जिवंत नवरा असतानाही ते केस कापण्यात मोठं ते आता बोलायचं नाही. विठाला विठाला. मोठी केस होते तिचे, लांबलचक त्या ठिकाणी गुडघ्यापर्यंत वेणी. आणि पहिलेचे भारदस्त माणसं महाराज. आता ती माणसंही तसे राहिले नाही. पहिलेचे सासरी लोक माणसं जर बघितले असे धिप्पाडच्या धिप्पाड, हे लांबलचक मिशा असे जबरदस्ती दिसायचे. आता मिशी नाही, दाढी नाही, ते काही मिळ नाही, ते सगळं असं वाळून गेलेलं असते, खरपट झालेलं सगळं, त्याला कोणी असं बघत नाही. असं दाढी मिशीचे माणसं असे जबरदस्त, ते बाबासारखी ती कधी दिसायली बघा. विठाला विठाला. त्याची अशी लांबलचक दाढी होती. भगवंतानं सांगितलं मला बांधणार होतीस ना म्हणले, हरकत नाही. त्या भगवंताच्या त्या माणसाची दाढी आणि ही झोपलेलीच होती. हिची मोठी बेनी, हिला काही कळालं नाही महाराज झोपीमध्ये. दोन्हीची गाठ बांधली आणि सांगितलं मी म्हणेपर्यंत ही गाठ कोणाकडून सुटू नये.
आता याच्या लेकरानं बांधलेली गाठ महाराज, साध्या ब्राह्मणानं आपल्या देवबाप्पानं बांधलेली गाठ 7 जन्म सुटत नाही एकदा लग्नात बांधल्यावर. तर ही तर ब्रह्मदेवाच्या बापानं बांधलेली गाठ आहे, ती काही सुटणार नाही. आणि गेले भगवंत निघून. आता ते 3-4 वाजता तिला डोळा लागलेला आणि लवकर पहाट झाली. रोज सगळ्या गल्लीत आधी हीच उठत होती, पण आज सगळ्या बाया उठल्या, ही काही उठली नाही. आणि मग बायला वाटलं झोपली असेल, उशिरा पिक्चर बघितला असेल रात्री, नव्हते बघत तवा विठालं विठालं. आता व्हॉट्सअपवर बराच वेळ जाते आपला रात्रभराचा, आहे का नाही, असू द्या. आणि मग पहाट झाली, 5-6 वाजले, तांबडं फुटलं तरी उठली नाही म्हणल्यानंतर बाकीच्या गवळणींना थोडंसं धक्का बसला. आणि सगळ्यात आधी हीच उठायची म्हणले, हिच्या आवाजानंच आम्ही उठत होतो म्हणले, आणि ही उठली नाही, काय झालं असेल थोडंसं गवळणी. आणि शेजारी पाजारी लक्ष देत होते महाराज पहिले, कारण अख्ख्या गावाची खबर राहत होती. कोणाच्या घरात गिलास फुटला तर अख्ख्या गावाला कळत होतं, कप फुटला तरी सुद्धा, तो एकमेकाच्या चर्चा व्हायच्या. आणि मग कसं काय उठली नाही म्हणून सगळे तिच्या दारापाशी आले. दारापाशी येऊन तिचा दरवाजा वाजवायला लागले. नवऱ्याला जाग आली, तो बिचारा लवकर झोपलेला होता. आणि असं खडबडीनं उठल्याबरोबर जे त्याला झटका बसला, कारण तो ताटकन उठला ना, आणि हे दाढी बांधलेली होती, त्याच्या दाढीला असा जे हिसका बसला, मेलो म्हणून त्यानं मोठ्यात चिरकायला सुरुवात केली. त्याच्या आवाजानं ही उठली. काय म्हणले, कधी त्या ठिकाणी चिरकतात रात्र सारे, म्हणले तांबडं फुटलंय, दिवस निघालाय. मग मात्र लक्षात आलं की अरे रात्री आपण उशिरा झोपला, दिवस उगवला असेल. तिने ताटकन उठल्याबरोबर तिच्या वेणीला झटका बसला. विठाला विठाला. महाराज ते माणूस एवढं खवळलं, लाज वाटते का म्हणले तुला, या वयात शोभतंय का तुला, मस्त हुवणी मातली धांगडी करी तशी ओढी मजला दाढी लागी. नामदेवरानं केलेलं वर्णन आहे बरं का. हे जे काही बोलतो ना ते शिवीसारखं वाटत असलं तरी ते संताचेच अक्षर आहेत. विठालं विठालं. राग राग शिव्या दिल्या महाराज, मस्त होणी मातली धांगडी, तुमची ताकद नाही आता शिव्या द्यायची. आणि मग माजली म्हणले, ही कळतंय का तुला, मला केस ओढतीस म्हणले माझे. तिनं सांगितलं तुम्हालाच लाज वाटायला पाहिजे म्हणले, हा माझे त्या ठिकाणी वेणीला तुम्ही तुमची दादीची गाठ मांडली म्हणले. ती म्हणले मी बांधली, मी तर लवकर झोपलो होतो, तूच जागी होतीस म्हणले, 12 वाजेसो तूच हे कुटाणा केला असतील म्हणले. तिनं सांगितलं. मग दोघाच असं चालू होईल. मग तिच्या लक्षात आलं, हो न हो म्हणले, रात्री कृष्ण आला पाहिजे, तिनंच कारस्थान केलं असेल म्हणले. आणि मग मात्र आता तिच्या लक्षात आलं, आता पण बोलावं तरी कसं, नवरा शिव्या देईन आपल्याला. मग तिने विचार केला, पहा म्हणले काहीतरी घरामध्ये असलं तर, चाकू, एखादी काही विळी. आता अंधार पडलेला सगळा रात्रीचा, आणि ते दरवाजा उघडायला तर सगळे लोक घरात येतील, हे सगळा सिनेमा पाहतील म्हणले, काय करावं आता. आणि मग त्याच्यात कृष्ण भगवंतानं आपल्या मित्राला सांगितलं, अरे त्या काल आपल्याला बांधणाऱ्या काकू होत्या का नाही म्हणले, त्याच्या घरी नवीन टाकी आली म्हणले, पिक्चरची नवीन पिक्चर लागलाय म्हणले, तुम्ही सगळेजण जा पाहायला. कृष्णा तू नाही, मी येतो म्हणले थोड्या वेळानं, दुसरा शो पाहतो म्हणले, तुम्ही जा पहिल्या शोला. विठाला विठाला. त्याला वाटलं सिनेमा म्हणजे काय, अरे लई भारी खेळ असते म्हणले, ते त्याच्यामध्ये फार विनोद, हसू येते म्हणले, एक विनोदी शैलीचा त्या ठिकाणी चित्रपट आहे, असं आहे का म्हणले. बरं बरं बरं. कृष्णाचे सगळेच मित्र ते आखे लेकरच महाराज त्याला काय, ते म्हणले आता त्या काकूच्या घरी सिनेमा लागलाय म्हणले, चला. सिनेमा म्हणजे काय रे, कृष्णानं सांगितले बघायला लई मजा असते, आपल्याला काय करायचं, चला म्हणले. सगळेजण निघाले महाराज, सगळेच गोपाळ गोंडतच तिथं त्या काकूच्या घरात. आणि जे कवाड वाजवायला लागले, काकू दरवाजा उघडा, कृष्णानं सांगितलं तुमच्या घरी खेळ आलाय म्हणले सगळा. तिलाही डोक्याला हात लावला महाराज. तिनं आता काय करावं, कृष्णाचं कारस्थान आहे म्हणले हे. तिनं सांगितलं बघा काहीतरी घरामध्ये, हे असं गेल्यावर लोक काय म्हणतील म्हणले आपल्याला. त्यानं तरी कस तरी अंधारामध्ये दिवा लावला, घरातली चाकू घेतला, ते कापायचा. तिनं सांगितलं खबरदार, मी सुवासी नाही, माझ्या वेणीला हात लावायचा नाही म्हणले. तुमची दाढी कापली, ते म्हणला किती वर्ष झालं वाढवली म्हणला, वेणी कापली तर चालेल, ते म्हणले दाढी काटली तर चालेल. त्याच्यात 10 मिनिटं गेले. तिनं सांगितलं काही का होईना म्हणले कापा. कापायचा प्रयत्न केला महाराज, कापिता कापेना म्हणले, याला जाळून तर बघा. दिव्यावर धरली, ते केस लालबुंद व्हायचे पण जळत नव्हते. देवानं काय जादू केलेली होती, जाळले तरी सुद्धा जळेनात. आता मात्र सगळे लोक ते म्हणले, आता जरी बाहेर आले नाही, काहीतरी मधात विपरीत घटना घडली असेल, दरवाजा तोडा. ते म्हणले फुकट दरवाजा तुटल म्हणले, बांधकामाचा खर्च उघडा. आता काय, आता काही सगळे समाजासमोर. आणि दरवाजा उघडल्यावर हे, आणि झालं असं होतं, पहिल्याच्या काळात लग्न मायबाप ठरवित होते, आणि त्याच्यामुळं लहानपणी लग्न होत असल्यामुळं ते काही सुंदर कुरूप उंच बुटका हे काही तेव्हा मेळ नव्हता महाराज. नेमकं लहानपणी लग्न झालेलं होतं, आणि भविष्यात ही बाई अशी उंचच्या उंच वाढली, आणि हे जे माणूस याची उंची जरा कुटरणी होती, थोडं बुटरनं होतं ते, ऐका नाही बुटकं होतं ते. आणि त्याच्यामुळं ही सारखी उंचच्या उंच, हे तिच्या मागं असं दाढीला लटकलेलं, मागच्या बाजूने वेणी होती, दाढी पुढच्या बाजूनं, ते मागं दिसं नाही गेलं.
आणि ती वेणीला गाठ बांधलेली असल्यामुळे ते असं पाहायचं असे उभा टाकलेला ते सगळं अलौकिक दृश्य. आणि दरवाजा उघडल्यानंतर हे बाहेर आले. लेकरानं पाहिल्यावर लेकराला काय लागते महाराज, मोठ्यानं चिरकायला लागले, मोठमोठ्या गावामध्ये त्यांची टिंगल करायला लागले. आता त्यांच्या लक्षात आलं की कृष्णाशिवाय काही आपला कोणी सोडू शकत नाही. त्या नवऱ्यानं सांगितलं की तू कृष्णाला काही वाढत तिकडे बोलली होतीस का? म्हणजे हो, काल मी काठावर पाण्याला गेल्यावर बोलले होते की कृष्णा यांच्या काय घरी जातोस म्हणले, माझ्या घरी ये तुला बांधून टाकेन, त्याचाच कारभार आहे म्हणले. हे आता तिथं गेल्याशिवाय सुटणार नाही, चला नंद बाबा का. हो लोक काय म्हणतील, काही का म्हणीनात म्हणले, आता जावं तर लागल. आणि चालायला लागली. ते चालताना मोठं अवघड झालं ना महाराज. ती उंच होती, चालायची धपक, हे सारखं असे पावलं करत चालायचं पुढे. त्याच्या दाढीला त्रास व्हायला लागला. करता करता कृष्ण भगवंताच्या महालापर्यंत गेले. आणि कृष्ण त्या दिवशी साहूसारखं महाराज असे बाबाच्या मांडीवर बसलेले, नंद बाबाच्या सभेमध्ये सगळे. जसं काय कृष्णाला काही कळत नाही, सगळा शाहू आहे, रामाचाच अवतार आहे तो. आणि मग बसलेला आहे आणि गप्पा करायला शांत चित्तानं. बाबा काय करता तुम्ही? काही नाही म्हणले, आज सगळे आपले पंचायतीमध्ये कोणते प्रश्न आल्यावर सुटत असतात. असं का? आमची कोणची पंचायत आली नाही का? नाही म्हणले, आज कोणाची तक्रार नाही, बहुतेक येईल मनातल्या मनात म्हणले आता. आणि बसले तोपर्यंत त्या ठिकाणी हे सगळं दृश्य, हे गाव अख्खं त्याच्या मागं, लेकरं तर सगळ्यात पुढे चिरकतच. आणि मग सगळे आल्याच्या नंतर नंदबाबानं सांगितलं, अरे तुम्हाला शोभतंय का म्हणले असं सगळ्या समाजासमोर. त्याने सांगितलं, अहो नंदबाबा आता काय सांगा म्हणले तुम्हाला, ही सगळी करामत कृष्णाची आहे. कृष्णानं सांगितलं, बाबा सकाळपासून मी इथे म्हणले तुमच्या मांडीवर, तुम्हालाही माहिती मी कुठे गेलो का म्हणले. हे रात्री आमच्या घरी आलता म्हणले. बाबा मी रात्री लघवीला उठत नाही म्हणले, मला भीती वाटते संध्याकाळची, आणि मी कशाला जाऊ म्हणले तिच्या घरी. आणि मग कृष्णानं काहीच केलं. नंदबाबाला माहीत नाही, माझ्या लेकरानं कशाला काय करेल. यशोदेनं सांगितलं, माझ्या जवळ कृष्ण झोपला होता म्हणले. ते म्हणले, बाई रात्री माझी गाठ मारलेली पत्ता नाही, त्याची जवळून उठून गेल्यावर तुला काय कळल. विठाल विठाल. आणि मग भगवंताच्या समोर ते अतिशय दीन अवस्थे झाले. कृष्णा बास, आता ही विटंबना नको. आणि मग मात्र समर्पण भाव पाहिल्यावर जवळही गेले नाही, फक्त लांबून पाहिल्याबरोबर तुका म्हणे सोडिल्या गाठी दिले मिठी पायासी. देवाच्या पायाला मिठी मारल्याबरोबर गाठ सुटली. हीच कशाला, जन्म मरणाची गाठ भगवंतानं सोडवली, मुक्त अवस्थेला प्राप्त करून दिलं. असं भगवंताच्या अनेक खोड्या आहेत. आता किती सांगितल्या तरी कमी आहेत. पण आपलं ताकापुरतं रामायण जसं म्हणतात, आपल्याला प्रसादाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून आपण चरित्र पाहिलेले. 7ही दिवस आपण आनंद घेतला. वर्षभर जरी घेत बसलो तरी चरित्र संपणार नाही. आणि रोज नवीन चरित्र ऐकायला भेटेल. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं चरित्र वेगळं, एक एक अक्षरनाथ एक एक कथा आहे. नामदेवरायनं वर्णन केलेलं वर्णन वेगळं, बाळक्रीडा, तुकोबारायांची बाळक्रीडा, त्याच्यामुळे भरपूर चरित्र आहे. पण आपलं ओघानं जसं होईल तितकं सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे हळूहळू भगवंत मोठे झाले. गायी चरवण्यासाठी वनामध्ये गेले. गायी चरवण्यासाठी गेल्यानंतर हमामा, हुतुतू, हुमरी अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर भगवंताला मित्रांनी सांगावं, देवा भजाला आता खेळ म्हणले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भजालं का म्हणले? हो, भुका लागल्या म्हणले. देवा आता प्रसाद पाहिजे. आणि मग प्रत्येकानं आपापल्या शिदोऱ्या लपून ठेवलेल्या सर्वजण खडकावरती बसायचे. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी, काला वाटीत पेंद्या वाटी तो शिदोरी. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि मग भगवंतानं मधामध्ये उभे टाकले. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रत वेलम जटपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणो मृसन कबलम तत्फलांगलेषु. तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन् नर्ववे स्वये, स्वर्गे लोके मिषति भुजे. यज्ञ भोपाल केले पुंडलीक वरदा हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली. बुंद बुंद Thank you.
Ah!